श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 2026 मध्ये या राशींना मिळणार त्यांच्या मनासारखा पैसा. मंगळ सूर्याची युती करेल या राशींना मालामाल. गेलेला पैसा परत मिळणार आणि सोबतच वडिलोपार्जित जमीन सुद्धा मिळणार. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. सर्वात पहिली रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि सूर्याची युती खूप फायदेशीर ठरेल. या राशीच्या गोचर कुंडलीत ही युती 7व्या भावात होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि मुलांकडून काही आनंदाची बातमी मिळू शकते. करिअरमध्ये मोठी जबाबदारी मिळेल. नवीन नोकरीचीही संधी मिळेल. खूप दिवसांपासून इंटरव्ह्यू किंवा प्रमोशनमध्ये होत असलेली अडचण आता दूर होईल आणि नोकरीत स्थिरता व प्रगतीचे चांगले योग दिसत आहेत. राहू आपल्या स्वतःच्या शतभिषा नक्षत्रात असल्याने त्यांची शक्ती वाढेल आणि तुमची प्रगती आणखी वेगाने होईल. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुने कर्ज, वाद, इन्शुरन्स किंवा गुंतवणुकीत अडकलेला पैसा परत मिळण्याची भरपूर शक्यता आहे. मानसिक ताण आणि गोंधळ कमी होईल, कारण शनी मार्गी होऊन तुमच्या प्रयत्नांना योग्य आणि सकारात्मक फळ देण्यासाठी तयार आहेत. त्यानंतर आहे धनुरास. या राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि सूर्य यांचे एकत्र येणे खूप शुभ ठरेल, कारण या राशीत मंगळ उच्च मानला जातो. त्यामुळे सूर्याबरोबर त्याचा संयोग एक मजबूत आणि प्रभावी योग तयार करतो. लग्न भावात तयार होणारा हा मंगळ आदित्य योग बुद्धी, ज्ञान, आत्मविश्वास आणि भाग्य यांना विशेष ताकद देतो. लग्नेश आणि पंचमेश एकत्र आल्याने जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. यावर बृहस्पतीची पूर्ण दृष्टी असल्याने या शुभ फळांमध्ये आणखी वाढ होईल. या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा स्पष्टपणे दिसेल. भाग्य, उत्पन्न आणि काम हे तिन्ही क्षेत्र तुमचे साथ देतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि आर्थिक स्थिती स्थिर व मजबूत होईल. आरोग्यही चांगले राहण्याची भरपूर शक्यता आहे. फक्त नियमित व्यायाम, ध्यान आणि मनशांतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर ताण आणि चिंता वाढू शकते. नातेसंबंधांमध्ये थोडी संवेदनशीलता राहू शकते. त्यानंतर आहे तुळ रास. मंगळ उच्च होऊन या भावात येत असल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल. या काळात मंगळ आणि सूर्याचा संयोग गोचर कुंडलीच्या 3ऱ्या भावात शुभ परिणाम देईल. यामुळे या राशीच्या लोकांना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. मुलांबाबतच्या चिंता कमी होतील आणि खूप दिवसांपासून अडकलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ खूप अनुकूल आहे. प्रमोशन, पदोन्नती किंवा एखादी जबाबदारी मिळेल. करिअरमध्ये मोठे बदल आणि चांगल्या उपलब्धी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक आणि शारीरिक ताण कमी होईल आणि जुन्या चिंतांतून सुटका मिळेल. शनी मार्गी झाल्यामुळेही तुम्हाला चांगले लाभ मिळतील. 6व्या भावातील मार्गी शनी आणि केंद्रातील बृहस्पती जीवनात स्थिरता, सुरक्षा आणि सकारात्मकता वाढवतील. तुमची बुद्धी, समज आणि निर्णय क्षमता मजबूत होईल. त्यानंतर आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अष्टबुधाचा प्रभाव उत्तम सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. तुमचे कुटुंबातील वाद मिटतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आर्थिक चणचण दूर होईल
तसेच वायफळ खर्च देखील थांबतील. त्यानंतर आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र गुरु प्रतियुती दृष्टी योग तयार होत आहे. या राशीच्या गोचर कुंडलीत गुरु दुसऱ्या घरात वक्री असेल आणि धनु राशीत गोचर 6व्या घरात असेल. परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत चांगला वेळ मिळेल. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवू शकतील. त्यांच्या आयुष्यात आनंद येऊ शकेल. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीतही लक्षणीय फायदा होईल. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल आणि तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तुमचे गेलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात तुम्हाला लक्षणीय नफा मिळेल. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण लढा देताना दिसू शकाल. तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.